अय्यो नमस्कार मंडळी, वेलकम टू ज्योती तोंडारेस किचन. तर आज आपण बनवतोय अभय-बबईची भाजी. तर यासाठी पहिल्या अभय-बबईच्या शेंगा आपण कापून घेऊयात. याच्या कडेचा भाग आपण काढून घेतला. आता याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. आता या शेंगा आपण कापून घेतलेल्या आहेत. आता आपण कांदा कापून घेऊयात त्यासाठी. या शेंगाला अभय-बबईची शेंग म्हणतात. या शेंगेसाठी दुसरं तरी नाव अजून मी तरी ऐकलेलं नाहीये. जर तुम्हाला याचं दुसरं नाव माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. आपण कांदा कापून घेतलेला आहे. आता यासाठी आपल्याला जो टोमॅटो लागणार आहे तो आपण बारीक कापून घेऊयात. आता या अभय-बबईच्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. तर यासाठी मी कुकरमध्ये एक ताट ठेवलं, एक छोटीशी प्लेट ठेवली. आता त्याच्यामध्ये याचे तुकडे आपण टाकूयात. आता कुकरची शिट्टी काढून व्यवस्थित त्याला आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही याला भाताबरोबर किंवा तुम्ही डाळ लावणार असेल तर त्याबरोबर लावलं तरी चालेल. अभय-बबईची शेंग आता व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण त्याची भाजी करायला घेऊयात. यासाठी मी इथे घेतलं थोडंसं तेल. आता हे तेल चांगलं तापू द्यायचं. यामध्ये आता टाकायचं थोडंसं जिरं. आता आपण याच्यामध्ये कांदा ॲड करायचा. कांदा व्यवस्थित तळसू द्यायचा. कांद्याला व्यवस्थित परतत राहायचं म्हणजे कांदा करपत नाही. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकायचे. कापलेले टोमॅटो होते ते आपण याच्यामध्ये ॲड केले. कांदा एवढा टोमॅटोला परतायला लागत नाही. कांदा पण जास्त परतायचा नाही, नाहीतर तो नंतर करपतो. त्याचा थोडासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये पुढचा इन्ग्रेडियंट ॲड करायचा. आता आपला टोमॅटो परतून झालेला आहे. आता आपण याच्यात अभय-बबईच्या शेंगाचे तुकडे ॲड करूयात. आता हेही आपल्याला परतून घ्यायचे आहेत. ही शेंग ऑलरेडी आपण शिजवून घेतलेली आहे, त्याच्यामुळे याला तुम्ही थोडंसं परतलं तरीही चालेल. आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचे. तुम्हाला जेवढी पातळ भाजी हवी असेल तेवढं तुम्ही पाणी याच्यामध्ये टाकू शकता. अभय-बबईची सुक्की भाजी देखील खूप छान लागते. आता आपण यामध्ये तिखट ॲड केलं, थोडीशी हळद टाकली. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकलं.
आता इथे मी भाजी मसाला म्हणजेच सब्जी मसाला घेतलेला आहे. तुम्ही इतरही मसाले याच्यामध्ये टाकू शकता. मी यामध्ये थोडासा सब्जी मसाला टाकलेला आहे. अबई-बबईची शेंग ही शरीरासाठी खूप चांगली असते. ती तुम्ही नक्की खावा किंवा नक्की ट्राय करा. आणि अबई-बबईचं छोटंसं जरी झाड लावलं, तरी पण ते खूप मोठ्या प्रमाणात पसरतं, कारण त्याला कीड लागत नाही. त्यासाठीच ते खूप आरोग्यदायी असतं. आता या भाजीमध्ये मी थोडासा कढीपत्ता ॲड केला. तो मी फोडणीला टाकायचा विसरले आणि त्यासोबतच खोबऱ्याचा कूटही ॲड केला. तुम्ही ते फोडणी टाकतानाच ॲड करा, म्हणजे त्याचं छान तेल सुटेल. आता आपली भाजी उकळत आलेली आहे. आपण याच्या शेंगा ऑलरेडी शिजवून घेतल्या होत्या, त्यामुळे भाजी शिजायचा काहीच प्रश्न राहत नाही याच्यामध्ये. आता यामध्ये मी थोडासा कूट ॲड केला. शेंगदाण्याचा कूट होता तो. तुम्ही तिळाचाही टाकू शकता किंवा तुम्ही भरपूर खोबऱ्याचा खीस किंवा खोबऱ्याचा कूट जरी ॲड केला तरी पण चालेल. आता यावर मी कोथिंबीर टाकली आणि व्यवस्थित एकदा एकत्रित करून घेतलं. आता या भाजीला थोड्या वेळ झाकून ठेवायचं आणि अशाच प्रकारे आपली अबई-बबईची भाजी तयार झालेली आहे. आणि लास्ट वन इज टिप ऑफ द डे इज अबई-बबईची भाजी ही खूप आरोग्यदायी असते, कारण त्याला कीड लागत नाही. आणि ही भाजी वर्षातनं बऱ्याच वेळा आपण आपल्या जेवणात आणली पाहिजेत, म्हणजे आपण ती खाल्ली पाहिजेत. आणि याच्यामध्ये खूप सारे कॅल्शियम्स असतात आणि प्रोटीन्स पण असतात. आणि ही भाजी खायला देखील खूप छान लागते. तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि असेच घरगुती खात राहा आणि स्वस्त राहा.